Ooh, that has also changed. Now it is saying recording in progress. So we were learning about Say's law. John Baptiste Say, French economist in 19th century, said, and he quoted in a way that supply creates its own demand. That means whenever production is done, it creates its own supply and it creates its own demand for which it generates a factor income too. दॅट मीन्स तुम्ही इन्कम पण जनरेट करताय आणि प्रोडक्शन पण जनरेट करताय. बरोबर. आपण हेही बघितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारे JS मिलने सांगितल्याप्रमाणे कन्झम्पशन हे प्रोडक्शनच्या बरोबरीने जाणारी गोष्ट आहे. अशा प्रकारच्या काइंड ऑफ मध्ये आपण असं म्हणू शकतो की सांगायचा प्रयत्न केला त्यांनी की कन्झम्पशन हे को एक्झिस्टिव्ह एका बरोबरीने पॅरलली चालतं. कुणाच्या parallelly sorry, there was a pop-up on the screen. Parallelly production. So whatever you produce, there will be consumption, there will be demand. आणि हे कसं हे सांगण्यासाठी त्यांनी काही अझम्पशन सांगितले. काल आपण ह्या बाबतीतली काय म्हणू बेसिक थिओरॉटिकल ऍस्पेक्ट पाहिला होता. काय अझम्पशन आहेत सेच्या लॉची? पहिली गोष्ट, मार्केट परफेक्ट कॉम्पिटिशन वाला असलं पाहिजे. आपण लास्ट सेमला परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय हे फार इन डेप्थ बघितलं होतं. कॅन यू टेल मी व्हॉट इज परफेक्ट कॉम्पिटिशन? तुम्ही सांगितल्याशिवाय मी पुढे नाही जाणार आहे. काय असतं परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे मार्केटमध्ये? एक सेकंड, तुम्ही बोलता आणि मला ऐकू येत नाही असं तर नाहीये? पूर्ण आवाज आहे. तुम्हाला खरंच आठवत नाहीये आपण काय शिकलो ते? परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे येस, कोणीच नाही. मित्रमैत्रिणींनो, असं करू नका आणि घाबरू नका बोलायला. चुकलं तर चुकू देत ना. ऍटलिस्ट बरोबर येण्याची थोडी तरी शक्यता असते जर आपण बोललो तर. पण आपण जर बोललोच नाही तर बरोबर येणारच नसतं. सो परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे मार्केटमध्ये सेम प्रकारची गुड्स विदाउट ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट, विदाउट ट्रान्सपोर्ट कॉस्ट, विथ परफेक्ट नॉलेज and at the same price, same good, homogeneous good is sold. Okay, and that's why we can say there are many sellers, many buyers, and nobody can determine the price, but only the market forces can. And now you have to tell me कोणत्या प्रकारची मार्केट फोर्सेस असतात? दोन मार्केट फोर्सेस बद्दल आपण काल बोललो होतो. तुम्ही सांगताय राईट? रिअली डिसअपॉइंटेड in you sometimes. तुम्हाला नुसतं गेम खेळायला आवडतात का? ओके, ठीक आहे. सो डिमांड आणि सप्लाय हे दोन फोर्सेस असतात जे मार्केटमध्ये ऍक्ट करत असतात. तुम्हाला असं वाटत असेल की मी कॉमर्स शिकतोय, मला इकॉनॉमिक्स शिकायची काय गरज आहे किंवा इकॉनॉमिक्स का शिकू मी, तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे मित्रांनो. ओके, लक्षात ठेवा. कारण इकॉनॉमिक्स शिकल्याशिवाय कॉमर्स शिकता येत नाही. इकॉनॉमिक्स हे बेसिक प्रिन्सिपल आहे ज्याच्यावरनं कॉमर्स ही गोष्टच उदयाला आली. परफेक्ट इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं की सेने असं अज्युम केलं की कमोडिटीच्या प्राइजेस आणि फॅक्टर प्राइजेस आर डिटरमाइंड इन अ परफेक्ट इक्विलिब्रियम ऑफ द डिमांड अँड सप्लाय. म्हणजे ज्या पॉइंटवरती डिमांड इक्वल टू सप्लाय असेल त्या पॉइंटवरतीच इक्विलिब्रियम असणार आहे. सो दॅट इज फर्स्ट इज परफेक्ट इक्विलिब्रियम, सेकंड इज परफेक्ट कॉम्पिटिशन. ही दोन पहिली फीचर्स किंवा अझम्पशन्स आपण सेल लॉची पाहिली. नेक्स्ट इज नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. कुठल्याही प्रकारे मार्केटमध्ये गव्हर्नमेंटचा हात नाही, गव्हर्नमेंटची मदत नाही, गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन नाही. रादर दॅन इट विल फॉलो लेसे फेअर पॉलिसी. लेसे फेअर पॉलिसी म्हणजे नो इंटरव्हेन्शन ऑफ गव्हर्नमेंट. आता आपलं मार्केट जे आहे, द टुडे मार्केट इज ऑलवेज विथ द गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. RBI is there, government finance ministry and all other ministries are there which intervene in the market to clear the market, to run it smoothly, to run it in a very smoothen manner.
पण हा क्लासिकल इकॉनॉमिक्सची किंवा क्लासिकल इकॉनॉमिक्स आणि त्या थिअरीजची ही खासियत आहे, किंवा आपण असं म्हणून मेजर फंडामेंटल फीचर, की there is no government intervention or they don't want any kind of government intervention. Rather, क्लासिकल मधून केनेशियन मध्ये जाणं याचा एक बेसिक काय म्हणून बेसिक स्टेप, याची एक जी बेसिक स्टेप आहे तीच अशी आहे की तुम्ही पहिल्यांदा क्लासिकल इकॉनॉमिस्ट असता आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तेव्हा गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन नसतं क्लासिकल इकॉनॉमिक थिअरीमध्ये, then you go one step ahead and there is this government intervention which Keynes says it is very important and very essential to run the market. केन्सच्या मते अशा प्रकारचं मार्केट रन करण्यासाठी आपल्याला गरजेचंच असतं गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. ओके, सो दॅट इज नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. द फोर्थ वन इज सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट इक्वॅलिटी. Since all savings are automatically invested, savings are always equal to investment, and his saving investment equality is maintained by flexible interest rate. So असा विचार करा की जितकं मार्केटमध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर आपण फ्लो बघितला होता आणि देअर वेअर दिस इंजेक्शन अँड लिकेज. सो जर सेव्हिंग हे लिकेज असेल तर त्याच्या तोडीस असणारं इंजेक्शन कोणतं होतं आठवतंय का तुम्हाला फ्लो मध्ये? का मी कितीही प्रश्न विचारले तरी आज तुम्ही या प्रकारचा ट्रॅक ठेवणार आहात की उत्तर देणार नाहीये? कोणत्या प्रकारचं काय म्हणू आपण त्याला इंजेक्शन होतं सेव्हिंग्सच्या अगेन्स्ट? I'm really sorry for you. आपण ह्याच्यावर खूप सारी लेक्चर काढली होती, तुम्हाला आठवत असेल तर. ओके, सो बेसिकली सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे एकमेकांना अपोजिट असलेले लिकेजेस आणि इंजेक्शन्स असतात. सेव्हिंग मधून जे मनी आउट ऑफ फ्लो येतो तोच फर्म्सकडे इन्व्हेस्टमेंटच्या रूपात येतो. आणि म्हणून क्लासिकल इकॉनॉमिस्टचं सगळ्याच असं म्हणणं असतं की सेव्हिंग्स इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. सो दॅट इज सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट इक्वॅलिटी. ओके, सो असा विचार करा की जेव्हा आपण सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतोय तेव्हा ही इक्वॅलिटी मेंटेन केली जाते मार्केटमध्ये. कशाच्या हेल्पने? तर इंटरेस्ट रेट, फ्लेक्झिबल इंटरेस्ट रेटच्या हेल्पने ही मेंटेन केली जाते. ओके, आणि त्याच्या बरोबरीने देर इज अ सर्क्युलर फ्लो ऑफ मनी इन्कम्स, जो आपण ऑलरेडी बघितलाय. देर इज रेग्युलर अँड कंटिन्युअस सर्क्युलर फ्लो विदाउट एनी लिकेज. कुठल्याही प्रकारचं लिकेज नसताना सर्क्युलर फ्लो चालतो. इट इम्प्लाइज दॅट द इन्कम रिसिव्ड आर इमिजिएटली स्पेंड. वॉट एव्हर इन्कम, ज्या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये ज्या प्रकारचं इन्कम रिसिव्ह केलं जातं ते सगळंच्या सगळं आपण असं म्हणू शकतो जेव्हा इन्व्हेस्ट नाही, कन्झ्युम केलं जातं, स्पेंड केलं जातं. दॅट इज सेव्हिंग सर्क्युलर फ्लो मध्ये असणारं इन्कम अँड कन्झम्पशन इक्वॅलिटी. सो कुठल्याही प्रकारचं लिकेज नाहीये या सर्क्युलर फ्लो मध्ये. देर इज ऍब्सेन्स ऑफ होर्डिंग. एनीबडी? होर्डिंग म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? नो मॅम. होर्डिंग म्हणजे साठवणूक करणं, खूप सारं साठवणं. आपण असा विचार करा की आपल्याला माहितीये नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान नेहमीच कांद्याच्या किमती वाढतात, बरोबर? सो व्हॉट वी डू, वी जस्ट बाय इट, आधीच विकत घेऊन ठेवतो. किंवा जर समजा आर्टिफिशियल स्केरसिटी निर्माण करायची असेल, ज्याला आपण खोटी टंचाई असं म्हणू शकतो, सो अशा प्रकारच्या खोट्या टंचाईसाठी विक्रेते काय करतात, मोठ्या प्रकारावर मोठ्या प्रमाणावर माल विकत घेऊन ठेवतात पण माल नसल्याचंच दाखवतात. त्यामुळे काय होतं, जो थोडा थोडा माल बाहेर दिला जातो तो थोडा थोडा माल जास्त किमतीला देता येतो, कारण लोकांची गरज वाटते, लोक घाबरतात पटकन. सो दॅट इज अशा प्रकारचे होर्डिंग बिझनेस नाहीये या प्रकारच्या मार्केटमध्ये जे आपण बघतोय. आणि देर इज नो ब्रेक इन द फ्लो ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर. इन्कम एक्सपेंडिचर हे जे बघतोय त्यात कुठल्याही प्रकारचा फ्लो ब्रेक करणारा घटक नाहीये. आतापर्यंत आपण 5 फीचर्स बघितली. तुमच्या समोर स्क्रीन आहे, तुम्ही सगळेजण माईक उघडणार आहात आणि ती कोणती कोणती फीचर्स आहेत ते मला सांगणार आहात. ती सांगितली तरच आपण पुढे जाणार आहोत. तुमच्या लक्षात येते मी काय म्हणते ते? येस मॅम. ओके, सांगा मग.
Perfect competition. perfect competition, perfect equilibrium, no government intervention, saving investment And equality. Circular flow of Circular money flow incomes, of money income. optimum allocation of resources, डोंट वरी, मी ते Size शिकवलंच of the नाहीये अजून. ओके, आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ही लिस्ट तुमच्या वहीत लिहून घ्यायची अंडर द हेडिंग अझम्पशन्स ऑफ से लॉ. ओके, तुम्ही जर या 5ची लिस्ट बनवू शकला तर, कारण मी स्क्रीन पुढे नेणार आहे, तुम्हाला मी आता म्हणायला सांगितलं तर त्यातलं किती लक्षात राहत आहे ते तुम्ही बघायचंय. सो परफेक्ट कॉम्पिटिशन, परफेक्ट इक्विलिब्रियम, नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट इक्वॅलिटी आणि सर्क्युलर फ्लो ऑफ मनी इन्कम. आपण परत याच्यावर येऊ, तोपर्यंत मी पुढची सांगते. तुम्ही ही लिहून घेतली 5 की मला सांगा. So next 6 features we can describe it as. First is optimum allocation of resources. There is optimum allocation of optimum, याचा अर्थ मॅक्झिमम असा असतो. सो दॅट इज टू द फुल कॅपॅसिटी. काल तुम्ही जर फुल एम्प्लॉयमेंट बद्दल ऐकायचा प्रयत्न केला असेल, समजून घ्यायचा प्रयत्न केला असेल, तर मी हेच म्हटलं होतं, या एम्प्लॉयमेंटचा कम्प्लिटली संबंध हा काय म्हणू आपण, कम्प्लिटली संबंध फक्त जॉब्स बरोबर नसतो, तर त्याच्या बरोबरीने हा जो संबंध असतो तो सगळ्या प्रकारच्या रॉ मटेरियल बरोबर असतो. जेव्हा आपण ऑप्टिमम यूज करतो, दॅट इज मॅक्झिमम यूज करतो, कम्प्लीट 100% एफिशियन्सी वापरून, वी कॉल इट फुल एम्प्लॉयमेंट. दॅट मीन्स यूज ऑफ ईच अँड एव्हरी सिंगल रिसोर्स और युटिलिटी वाइज युनिट इन फॉर द रिसोर्सेस or of the resources for that matter. So optimum म्हटल्यावर मॅक्झिमम हे लक्षात ठेवा. मॅक्झिमम एफिशियन्सी देणारं अलोकेशन ऑफ रिसोर्सेस वेगवेगळ्या प्रकारच्या चॅनल्स ऑफ प्रोडक्शन मधून प्रपोर्शनॅलिटी दाखवत, किंवा असं आपण म्हणून त्यांनी लिहिलेलं असल्याप्रमाणे, देर इज ऑप्टिमम अलोकेशन ऑफ रिसोर्सेस ॲज दे आर allocated to different channels of the production in terms of proportionality and equality of marginal product. म्हणजे नव्या प्रोडक्शन पासून आपल्याला किती मोठ्या प्रमाणावरती हेल्प मिळणार आहे, किती मोठ्या प्रमाणावर युटिलिटी किंवा यूज करता येणार आहे, याच्यावर बेसिस असताना रिसोर्स अलोकेट होत आहे. म्हणजे जर असा विचार करा, मला 3 झाडं लावायचे, तर मला 3 झाडं लावता येतील इतकी माती आणि इतकं पाणी देणं. वेअरॅज समजा असा विचार करा की आणखी तुमच्यापैकी कोणाला 4 लावायचे, कोणाला 5, कोणाला 7, तर त्याच्या अकॉर्डिंगली तितकं पाणी, तितकं माती, तितकी खतं, तितकं बियाणं हे देणं, दॅट इज ऑप्टिमल अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. मॅक्झिमम. द साईज ऑफ मार्केट म्हणजे किती मोठं असलं पाहिजे आपलं मार्केट, तर देर इज नो लिमिट फॉर इट. द मार्केट कॅन बी लिटिल सिंगल ट्रान्झॅक्शन मार्केट, एकच ट्रान्झॅक्शन होऊ शकतं या मार्केटमध्ये, किंवा मल्टिपल इन्फिनिट ट्रान्झॅक्शन्स. thus there is automatic expansion of market with increase in output. सो जसं तुमचं प्रोडक्शन वाढत जाईल, ऑटोमॅटिकली तुमचं मार्केट एक्सपांड होत जाईल. सो दॅट इज अ साईज ऑफ मार्केट. क्लोज्ड इकॉनॉमी. क्लोज्ड इकॉनॉमी याचा अर्थ असतो कुठल्याही प्रकारचा ट्रेड मार्केटमध्ये, इंटरनॅशनल ट्रेड मार्केटमध्ये होत नाहीये. सो देर इज नो ट्रेडिंग और फायनान्शियल रिलेशनशिप्स विथ अदर कंट्री, दॅट इज absence of any international trade or trade transaction is called as closed economy. आपली इकॉनॉमी क्लोज होती आणि 1991 नंतर आपण ती खूप मोठ्या प्रमाणावर लिबरलाइज करून ओपन केलेली आहे. सो मी तुम्हाला 3 फीचर सांगितली, ऑप्टिमल अलोकेशन ऑफ रिसोर्सेस और ऑप्टिमम अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, साइज ऑफ मार्केट लिमिटलेस, अँड क्लोज्ड इकॉनॉमी दॅट इज विथ नो इंटरनॅशनल ट्रेड. सांगा बरं मला, कुठलं पहिलं इन द सेन्स कुठलं 6वं फीचर मी तुम्हाला सांगितलं? 5 आपण आधी बघितली. ऑप्टिमम अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. व्हेरी गुड. 7वं कोणतं होतं? Size of the market. साइज ऑफ द मार्केट. करेक्ट. आणि 8वं? क्लोज इकॉनॉमी. ग्रेट. सो 6, 7, 8 आपण बघितली. त्याच्या आधी 5 बघितली आणि आता पुढची 3 बघणार आहोत. Market economy. There is a market economy, and so the amount of labor and capital can be raised to the extent based on price mechanism.
मार्केट इकॉनॉमी या शब्दाचा किंवा या टर्मचा अर्थच असा असतो की कॅपिटल आणि लेबर अर्थातच कुणाचे गव्हर्नमेंटचे इंटरव्हेन्शन नसताना ट्रान्झॅक्शन बेस्ड इकॉनॉमी असल्यामुळे प्राइस मेकॅनिझमचा वापर करून कॅपिटल आणि इन्व्हेस्टमेंट कॅपिटल आणि लेबर तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता, तुम्ही वाढवू शकता, कमी करण्याची गरज नसते पण कमीही करू शकता. सो दॅट इज मार्केट इकॉनॉमी. Then perfect freedom. The law operate in the free enterprise economy where there is no restriction on the entry and exit into the market. So obviously आपण perfect competition बघतोय आणि perfect competition मध्ये perfect freedom असतंच. कोणी पण येऊन बिझनेस सुरू करू शकतो. Large number of sellers and buyers. No restrictions for entry and exit. There is perfect freedom for the buyers to buy and sellers to sell and there is no price control. कुठल्याही प्रकारे गव्हर्नमेंट प्राइस कंट्रोल करत नाही. रादर दॅन दोन मार्केट फोर्सेस आहेत तेच प्राइस कंट्रोल करतात. बरोबर. कोणत्या दोन मार्केट प्राइजेस किंवा फोर्सेस, नॉट प्राइजेस, मार्केट फोर्सेस आहेत? डिमांड. ग्रेट. सो डिमांड आणि Supply. सप्लाय. बरोबर. जर तुम्ही बघितलं तर पुढचं ते दोन जे फोर्सेस आहेत ते मार्केट कंट्रोल करतात, रादर रूल करतात. गव्हर्नमेंट किंवा इतर कोणतीही इन्स्टिट्यूशन मार्केट कंट्रोल करत नाही. द नेक्स्ट वन इज लॉंग टर्म. आपण ज्या प्रकारचा इक्विलिब्रियम बघतोय किंवा ज्या प्रकारचा लॉ डिस्क्राईब करणार आहोत, हा लॉ फॉर्म्युलेट व्हायला, प्रूव्ह व्हायला आपल्याला लॉंग टर्म म्हणजे मोठा काळ जावा लागणार आहे. हे काही छोट्या काळाचं किंवा छोट्या वेळाची गोष्ट नाहीये. ओके. सो दीज आर द फीचर्स अँड प्लीज राईट डाऊन द नेक्स्ट 6 फीचर्स. 6, 7, 8, 9, 10, 11 वाली. सो दॅट तुमच्या समोर ते ओपन आहे आणि मी तुम्हाला ती सांगणार आहे आणि मी इम्प्लिकेशन्स वर जाणार आहे, तुम्हाला ती 6 लिहायच्या. ओके. 6वं फीचर आहे ऑप्टिमम अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. 7वं आहे साइज ऑफ मार्केट, इट इज लिमिटलेस. 8वं आहे क्लोज्ड इकॉनॉमी, दॅट मीन्स देर इज नो इंटरनॅशनल ट्रेड. इट इज अ मार्केट इकॉनॉमी इन विच prices mechanism or price mechanism rules the market or is the foundation of the market. Perfect freedom for entry and exit. Anyone can buy, anyone can sell, and there is no price control. And long term, that means the process of economy's equilibrium or reaching to the economy's equilibrium is perceived from long term point of view and not the short term. Okay. So ही 6 फीचर्स होती. तुम्ही ती 6 लिहिणं मला दाखवणं अपेक्षित आहे किंवा ऍटलीस्ट मला सांगणं. मला माहिती आहे सांगायला तुम्ही सांगत म्हणजे बोलत नाही, सो मी तुम्हाला लिहायला सांगितले. गुड. सो लेट्स स्टार्ट विथ अंबर. पहिली 2 फीचर्स मला वाचून दाखव, मग वैभवी आणि मग अमृता. 2 सांगा मला. परफेक्ट कॉम्पिटिशन अँड परफेक्ट इक्विलिब्रियम. व्हेरी गुड. ही झाली पहिली 2, राईट. आपल्याला ही 6 वाली हवी आहे. 6 पासून वाचणार. ओके. ऑप्टिमम अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, साइज ऑफ द मार्केट. व्हेरी गुड. वैभवी. Closed economy, market economy. ग्रेट. अमृता. Perfect freedom and long term. Correct. Perfect freedom and long term. Good. Very good. Now that we are going forward, आता हा सेज लॉ कशा प्रकारे इम्प्लिमेंट केला जातो किंवा या सेज लॉची इम्प्लिकेशन्स काय आहेत, त्यातून काय आपल्याला समजतं. रादर मी फक्त एक ओळ सांगितली तुम्हाला, सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड, राईट. पण ह्याचं ऍक्च्युअल मिनिंग काय आहे, यातून ऍक्च्युअली काय साध्य होतं हे आपल्याला समजतं इम्प्लिकेशन्स ऑफ सेज लॉ मध्ये. काय इम्प्लिकेशन आहे इम्पॉर्टंट पहिलं तर सेल्फ ऍडजस्टिंग मेकॅनिझम. There is automatic adjustment in the economic system when supply creates its own demand and hence there is no need for the government to interfere in the working of the economy. मगाशी म्हटल्याप्रमाणे मार्केटमध्ये लेसे फेअर अर्थात ज्याला आपण शुद्ध मराठीत लाईसेज फेरे वगैरे अशी पॉलिसी म्हणू शकतो. तर ही जी पॉलिसी आहे याचा अर्थच असा असतो गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारे मार्केट कंट्रोल करू शकत नाही, मार्केटचे ट्रान्झॅक्शन कंट्रोल करू शकत नाही. आणि तुम्हाला खूप आश्चर्य वाटू शकतं ऐकायला की टिल वी रीच टू द ग्रेटेस्ट डिप्रेशन ऑफ द व्हॉट वी कॅन से मॉडर्न एरा, इकॉनॉमिक एरा,
आपल्या दॅट इज 1929 1932 या साधारण काळातला जो डिप्रेशनचा कालखंड होता याला द ग्रेट डिप्रेशन असं म्हटलं जातं. ओके, सो ह्या काळापर्यंत म्हणजे इतक्या आता रिसेंट काळापर्यंत असा विचार केला गेला की गव्हर्नमेंटच्या मार्केट इंटरव्हेन्शनची काही गरज नाही आणि याच सगळ्या इकॉनॉमिस्टवर बिलीव्ह करून कुठल्याही प्रकारे अमेरिकन किंवा तत्सम कुठलंही गव्हर्नमेंट हे खूप मोठ्या प्रमाणावर इंटरव्हेन्शन मार्केटमध्ये करत नव्हतं. बट देन जेव्हा आपल्याला ग्रेट डिप्रेशन हिट झालं तेव्हा हळूहळू सगळ्याच प्रकारच्या संस्थानांना इन्स्टिट्यूशन्सना गव्हर्नमेंटना असं समजायला लागलं की हे काहीतरी चुकतंय, ह्या प्रकारच्या थिअरीवर बेस असा उपाय निघत नाहीये. अँड दॅट्स वाय ऍट दॅट पॉइंट त्यांना केन्सच्या थिअरीचं महत्व कळलं. केन्सने ही थिअरी खूप आधी देऊन ठेवली होती. 1901 1903 वगैरे अशी काहीतरी त्याचं पुस्तक आलेलं होतं असं मला वाटतंय, पण खूप आधी 1929च्या खूप आधी. पण तोपर्यंत त्याला काहीही मान्यता नव्हती, त्यालाकडे कोणी ढुंकून पण पाहिलं नव्हतं असं आपण शुद्ध मराठीत म्हणू शकतो. पण जेव्हा त्यांना कळलं की अशा प्रकारे गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन हेल्प करू शकतं आणि हळूहळू त्याचा इम्पॅक्ट दिसायला लागला, ऍट दॅट पॉइंट एकदम केनेशियन इकॉनॉमिस्ट ही नवीन ब्रँच बनली. येत आहे तुमच्या लक्षात? सो हे सेल्फ ऍडजस्टिंग मेकॅनिझम हा क्लासिकल थिअरीचा सगळ्यात मोठा पाया आहे की गव्हर्नमेंटचं कोणत्याही प्रकारे इंटरव्हेन्शन नाही, मार्केट जे आहे ते स्वतः बॅलन्स होईल. सो दॅट इज सेल्फ ऍडजस्टिंग मेकॅनिझम. मार्केटमध्ये इक्विलिब्रियम असेलच याची त्यांना खात्री आहे. दॅट मीन्स डिमांड विल बी इक्वल टू सप्लाय. पण इफ देर इज एनी काइंड ऑफ डिसइक्विलिब्रियम, जर मार्केटमध्ये कुठल्या कारणामुळे डिसइक्विलिब्रियम झाला, इट विल बी फॉर द शॉर्टर ड्युरेशन ऑफ टाइम अँड द कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम परसिस्ट. म्हणजे असा विचार करा की अतिशय थोड्या काळासाठी हा मार्केटमध्ये इक्विलिब्रियम असेल, डिसइक्विलिब्रियम असेल आणि पुन्हा एकदा आपण इक्विलिब्रियमच्या स्टेजला पोहोचू म्हणजे मार्केटच आपल्याला तिकडे नाही. सो दॅट इज सेल्फ ऍडजस्टिंग मेकॅनिझम. नेक्स्ट वन इज लेसे फेअर अप्रोच. द गव्हर्नमेंट फॉलोज लेसे फेअर पॉलिसी. बाय द वे, मी ज्या कॉलेजमध्ये होते त्या कॉलेजमध्ये अर्थात इकॉनॉमिक्सचं कॉलेज होतं आणि त्यामुळे त्यांच्या फेस्टिवलचा, आता नाही का लोकांचे वेगवेगळे फेस्टिवल असतात. सॉरी, बॅड इंटरनेट कनेक्शन आय गेस. सो असा विचार करा की वेगवेगळ्या प्रकारची फेस्टिवल असतात. सांगा बरं तुमच्या कॉलेजच्या म्हणजे आपल्या कॉलेजच्या फेस्टचं नाव काय असतं? एनिबडी? बहर. नंतर वेगवेगळ्या प्रकारे, जर मी ज्या पूर्वी कॉलेजमध्ये होते म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या आधी, सो दॅट वॉज SP कॉलेज आणि त्यांच्याकडे खूप सारे फेस्टिवल असतात. त्यातल्या एका फेस्टिवलचं नाव असायचं अक्षरोत्सव, जो फक्त म्हणजे फार ज्याला आपण लिटररी असा असायचा, म्हणजे वाङ्मय, पुस्तकं, वेगवेगळे कलाकार यांचा सगळ्यांचा मिळून. ओके, सो अशा प्रकारे मी तुम्हाला असं दाखवत नाही की बघा माझ्या कॉलेज असं नाहीये. मला असं म्हणायचं होतं की आमच्या त्यामुळे इकॉनॉमिक्स स्पेशलाइज असल्यामुळे कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजच्या फेस्टिवलचं नावच लेसे फेअर होतं आणि आम्ही त्यावरून असं म्हणायचो की कॉलेजच्या गव्हर्नन्सचं इंटरफिअरन्स नसावं म्हणून, तर त्याचं नाव असं नाहीये, लेसे फेअर. तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते? नसेल तर तुम्हाला जोक कळला नाही असं म्हणणार आहे मी. ओके, सो अशा प्रकारे क्लासिकल थिअरीचा अप्रोच होता की लेसे फेअर पॉलिसी मार्केटमध्ये असेल, देर विल बी नो इंटरफिअरन्स इन द वर्किंग ऑफ द इकॉनॉमी ऑर मार्केट. Any interference by the government will simply create imbalance in the equilibrium and there will be disequilibrium in economy. त्यांचं म्हणणंच असं होतं की गव्हर्नमेंटने कुठल्याही प्रकारे जर काय म्हणू आपण त्याला, गव्हर्नमेंटने कुठल्याही प्रकारे काही हसल बसल केलं, काही इम्बॅलन्स क्रिएट होईल त्याने, कुठल्याही प्रकारे त्यांनी जर इंटरफिअर केलं तर, आणि त्यामुळे मार्केटमध्ये डिसइक्विलिब्रियम क्रिएट होईल. असा विचार करा. मी तुम्हाला जेव्हा क्लासिकल आणि इकॉनॉमिस्ट या दोन गोष्टी, क्लासिकल आणि केनेशियन या दोन प्रकाराची माहिती देते, तेव्हा मी असं म्हणते की एक प्रकार गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन नसलेला आहे, लेसे फेअर फॉलो करणार आहे. दुसरा आहे जो कम्प्लीट गव्हर्नमेंटच्या इंटरव्हेन्शनवर अवलंबून आहे. ओके, आणि त्यामुळे काय होतं की इकडे जबाबदारी गव्हर्नमेंटवर पण असते आणि इकडे बिलकुलच नसते आणि त्यामुळे
आपण असं म्हणू शकतो की लेसे फेअर हे काय म्हणू एक वेगळ्या प्रकारचा अप्रोच होता. आज तो खूप ठिकाणी पाहायला नाहीच मिळत. इन द ऍब्सन्स ऑफ गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन एनी डिसइक्विलिब्रियम विल ओनली बी टेम्पररी अँड फॉर द शॉर्टर ड्युरेशन ऑफ टाइम. देर इज दिस थिअरी कॉल्ड केऑस थिअरी. केऑस थिअरी मी तुम्हाला ती सायंटिफिक थिअरी आहे किंवा सायन्स बेस जास्त थिअरी आहे. पण असा विचार करा, ज्यावेळी आपण ज्या एरातलं हे इकॉनॉमिक्स अभ्यास करतोय तो एरा असं सांगतो की सगळीकडे इक्विलिब्रियम, सगळीकडे अलबेल आहे, इक्विलिब्रियम आहे. ओके, वेरॅज वी आर ट्राइंग टू थ्राइव्ह की केनेशियन इकॉनॉमिक्स मध्ये सांगितलं की फुल एम्प्लॉयमेंट काही असत नाही, फारशी कुठेच नसते. इक्विलिब्रियम नसणं हीच कंडिशन जास्त असते. रादर वी आर trying to achieve equilibrium and that try is activities of economy. आर्थिक राजकारण, आर्थिक ऍक्टिव्हिटीज, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, अर्थकारण या सगळ्या इक्विलिब्रियम अचीव्ह करण्यासाठी केलेल्या ऍक्टिव्हिटीज आहेत. प्री एक्झिस्टिंग इक्विलिब्रियम वगैरे अशी काही कंडिशन नाही. ओके, सो वी कॅन सी देर इज व्हॉट ही हॅज सेड सेने की मार्केटमध्ये ओव्हर प्रोडक्शन असं काही गोष्ट नसते. Okay, but before that, let's do one thing. I'll show you one video and then we can go to this next implementation. Sorry, not implementation, implication. And give me 1 minute. So तुम्हाला मी अटेंडन्स शीट दिली आहे आणि तुमच्या समोर हे पण ओपन करून ठेवलंय कोणती मार्केट इम्प्लिकेशन्स किंवा कोणत्या आउटकम्स आहेत सेल्स लॉचे. सो सेल्फ ऍडजस्टिंग मेकॅनिझम बद्दल आपण बोललो, लेसे फेअर बद्दल बोललो. ओव्हर प्रोडक्शन बद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मार्केटमध्ये ओव्हर प्रोडक्शनचा प्रॉब्लेम असू शकत नाही असं सेचा लॉ सांगतो, कारण एव्हरी प्रोडक्ट दॅट इज क्रिएटेड इट क्रिएट्स इट्स ओन डिमांड असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे जास्तीचं बनवून ठेवलंय हा प्रकार कधी होत नाही. सो असा विचार करा, तुमच्या आईने किंवा तुम्ही स्वतः फॉर दॅट मॅटर 5 पुऱ्या तळायला घेतल्या, 5 लोकांसाठी 5 पुऱ्या, तर 5च्या 5 पुऱ्या बनवल्यावर 5 लोकांसाठी तेवढी डिमांड क्रिएट होणार आहे. 6वी पुरी तळली तर कुणाला तरी आपोआप भूक लागून त्यांना ती पुरी खावीशी वाटणार आहे. सो तुमच्या लक्षात येत आहे. सो त्याचं म्हणणं आहे की ओव्हर प्रोडक्शन होणार नाही. बट इन द इंडिव्हिज्युअल मार्केट देअर मे बी ओव्हर प्रोडक्शन. म्हणजे काल जे आपण एक्झाम्पल बघत होतो की फक्त टीव्हीच्याच मार्केटमध्ये बघितलं तर ओव्हर प्रोडक्शन होऊ शकतं. पण ऍग्रिगेट लेव्हलला म्हणजे सगळ्या इकॉनॉमीसाठी जेव्हा तुम्ही म्हणताय तेव्हा ओव्हर प्रोडक्शन होणार नाही. ऍट दॅट पॉइंट सप्लाय विल बी इक्वल टू डिमांड. दॅट मीन्स सगळ्या इकॉनॉमीसाठी, म्हणून ऍग्रिगेट डिमांड विल बी इक्वल टू ऍग्रिगेट सप्लाय. बट हीज वुड बी बट दिस वुड बी टेम्पररी. जेव्हा ऍग्रिगेट इकॉनॉमी एका इंडिव्हिज्युअल मार्केटमध्ये ओव्हर प्रोडक्शन होईल तेव्हा. when there is no general overproduction, then there can be no problem of general unemployment. So overproduction नाहीये ह्याचाच अर्थ जे प्रकारचे रिसोर्सेस आहेत ते ऑप्टिमम कॅपॅसिटीला वापरले जात आहेत, म्हणजेच योग्य प्रमाणात मॅक्झिमम लोकांना जॉब मिळालेला आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची अनएम्प्लॉयमेंट नाहीये. तसंच मॅक्झिमम रॉ मटेरियल वापरली जातात. सो देर इज नो अनएम्प्लॉयमेंट ऑफ लेबर अँड अदर रिसोर्सेस रिक्वायर्ड फॉर production and the economy tends to remain at the full employment equilibrium level. आणि ह्यामुळे काय होतं, इकॉनॉमी मध्ये डिमांड इक्वल टू सप्लाय असल्यामुळे, फुल एम्प्लॉयमेंट असल्यामुळे इक्विलिब्रियम लेवल आपण रीच करू शकतो. The fourth one is automatic attainment of full employment. In the long run, free economy automatically attains equilibrium at the full employment level. Keynes held that Say's law is equivalent to the proposition that there is no obstacle to full employment. म्हणजे मार्केटमध्ये नेहमी सापडणारी जी गोष्ट असेल ती फुल एम्प्लॉयमेंट असेल असं सेचा लॉ सांगायचा प्रयत्न करतो. सो ऑटोमॅटिक अटेनमेंट, तुम्ही मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरव्हेन्शन केलं नाही तर ऑटोमॅटिकली तुम्ही फुल एम्प्लॉयमेंटला पोहोचता. द नेक्स्ट वन इज मनी हॅज ओनली अ पॅसिव्ह रोल. म्हणजे मनीचा रोल हा अतिशय पॅसिव्ह असा आहे. म्हणजे सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड इन रिअल टर्म्स. आपल्याला मनी हे जस्ट वेल किंवा कव्हर म्हणून वापरायला लागतं, लाईक अ मीडियम ऑफ एक्सचेंज. बिहाइंड द फ्लो ऑफ मनी देर इज रिअल फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, जो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. चेंज इन द सप्लाय ऑफ मनी हॅव नो इम्पॅक्ट ऑन अ रिअल इकॉनॉमी process of equilibrium at full employment level. Sixth one is no deficiency of aggregate demand.
ऑब्व्हियसली आपण जर असं म्हणतोय की जितका सप्लाय असेल तितकीच डिमांड असेल किंवा ओव्हर प्रोडक्शन होणार नाही, दॅट मीन्स सप्लाय स्वतःची डिमांड जनरेट करेल. सो ऍग्रीगेट डिमांड विल बी इक्वल टू ऍग्रीगेट सप्लाय, आणि म्हटल्यावरती डिमांड कमी आहे असा मार्केटमध्ये प्रॉब्लेम होणार नाही. मला वाटतं की आपण हे पुढचं 7वं फीचर बघू आणि इंटरेस्ट रेट फ्लेक्झिबिलिटीसाठी उद्या ट्राय करू. पण त्याच्या आधी तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आज आपला वेबिनार आहे 3 वाजता. तुम्ही सगळ्यांनी कंपल्सरीली त्याला जॉईन व्हायचंय. तुमची अटेंडन्स त्या वेबिनार मध्ये घेतली जाईल. ओके, सो दॅट इज फॉर यू. सेकंडली, तुम्हाला ऍडम स्मिथच्या इनविजिबल हँड नावाच्या गोष्टीबद्दल माहिती काढायची. कोण म्हणलं मी? कुणाचा हात बघायला सांगितलं मी तुम्हाला? ऍडम स्मिथ. Adam Smith. ऍडम स्मिथ. ओके, आणि त्याची थिअरी आहे इनविजिबल हँड. सो होपफुली तुम्ही ती लर्न कराल, शिकाल. ओके, आपण ऑटोमॅटिक रिसोर्सेस ऑफ ऍडजस्टमेंट अँड युटिलायझेशन इन द एक्सपांडिंग कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, आणि हे जी पुढची इम्प्लिकेशन्स आहेत ती डेफिनेटली पुढच्या वेळी बघणार आहोत, कारण ती ऍडम स्मिथच्या कुठेतरी इनविजिबल हँडशी कनेक्टेड आहे असं मला वाटतं. ओके, सो फॉर दॅट मॅटर आज आपण इथे थांबू. तुम्हाला आपण आज जे काही बघितलं त्याबद्दल शंका असतील तर प्लीज मला विचारा, की वरची इम्प्लिकेशन्स लिहून घ्यायची असतील तर लिहून घ्या पटपट, अँड देन वी कॅन मीट टुमॉरो. ओके, आज 3 वाजता तुमचा वेबिनार आहे, आणि खूप चांगल्या आणि खूप जास्त स्वतःच्या बिझी रुटीन मधनं वेळ काढून असे चांगले लोक आपल्याला बोलायला येतात, आपल्याशी बोलायला येतात. तुम्ही त्यांना काहीही रेग्युलर आणि अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारू शकता क्वेश्चन अँड आन्सर सेशन मध्ये. सो प्लीज डू इट. ओके.